लाडकी बहीण योजनेमध्ये संपूर्ण लाडक्या बहिणी वाट बघत आहेत, ते म्हणजे की फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो संपूर्ण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार। तर यामध्ये बघू शकता की अधिवेशन संपलेलं आहे, तरीसुद्धा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित होण्यासाठी आदित्य तटकरे म्हणा किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही आहे। तर फेब्रुवारी हप्ता लाडक्या बहिणींना वाटप तारीख कधी, अशाबद्दल भरपूर लाडक्या बहिणी संपूर्ण जेवढी व्हिडिओ असेल यावरती कमेंट्स करत आहे की हप्ता वितरित कधी होणार। आणि तुम्ही भरपूर ठिकाणी अपडेट बघितले असेल की हप्ता वितरित झालेला आहे किंवा हप्ता वितरण सुरू आहे, तर असे झालेले नाही आहे। कारण तुम्ही बघितलं असेल की जोपर्यंत आदित्य तटकरे किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घोषणा करायच्या अगोदर होतो GR प्रसिद्ध, आणि GR अजूनपर्यंत प्रसिद्ध झालेला नाही आहे। GR येईल, GR आल्यानंतर आदित्य तटकरे याबद्दल घोषणा करेल आणि तिथून तुमचा हप्ता वितरण सुरू होणार। तर अजूनपर्यंत यामध्ये कुठेही घोषणा झालेली नाही आहे, त्यामुळे संपूर्ण लाडक्या बहिणींनी वाटच बघावी लागेल जोपर्यंत GR प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत। आणि यामध्ये अशा भरपूर लाडक्या बहिणी आहे की ज्या महिला लाभार्थ्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे। तर यामागे यांचं भरपूर असे रिझन आहे की यामध्ये त्यांची KYC जी केलेली आहे त्यांनी ही KYC चुकलेली असू शकते। तर चुकलेल्या ज्याही लाडक्या बहिणी आहेत त्यांना परत KYC करण्याचं सांगितलेलं आहे। तुम्ही परत KYC 31 तारखेच्या आत करू शकता, आणि ज्याही लाडक्या बहिणींनी KYC केलेली नसेल 31 डिसेंबरपर्यंत त्या लाडक्या बहिणींचा हप्ता हा थांबविण्यात आलेला आहे। यामध्ये ज्याही लाडक्या बहिणींची KYC केलेली नाही आहे त्या लाडक्या बहिणींचा हप्ता येणे बंद झालेला आहे। त्या लाडक्या बहिणींनी सरकारकडे मागणी केलेली आहे की आम्हाला परत एक चान्स देण्यात यावा आणि आमची परत KYC करून घ्यावी। कारण की लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांची जी KYC आहे ही विविध कारणांमुळे पूर्ण झालेली नाही आहे। तर अशा किती लाडक्या बहिणी आहे की ज्यामध्ये त्यांचा हप्ता हा थांबलेला आहे, आणि यांचे कारण असणार आहे की त्यांनी त्यांची 31 डिसेंबरच्या आत KYC केलेली नाही आहे। कारण जर तुम्ही KYC केलेली नसेल तर तुमचे हप्ते हे खरोखर परमनंटली बंद केलेले आहे। तर ज्याही महिलांना नोव्हेंबरपासून हप्ता आलेला नसेल तर त्या लाडक्या बहिणींनी आपली KYC जर चुकलेली असेल तर कंप्लीट करा, आणि ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली असेल त्या करू शकलेल्या नसेल काही तांत्रिक अडचणीमुळे, तर त्यांना परत KYC करून देण्यासाठी शासनाकडे मागणी केलेली आहे। लवकरच याबद्दल अपडेट येईल, अपडेट आल्यानंतर तुम्हाला ती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। आणि आता यानंतर जो तुमचा फेब्रुवारीचा हप्ता आहे त्याबद्दलची अपडेट लवकरच उपलब्ध होईल। अपडेट आल्यानंतर त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।